SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी रोजच्या रोज ग्राउंड चालू आहे। जवळपास एका दिवशी 1500 विद्यार्थ्यांचा ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे, तर जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी येत नाही, गैरहजर त्या ठिकाणी राहत आहे। तर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड या ठिकाणी चालू आहे। एक लक्षात ठेवा, तर इथला ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, कारण की या ठिकाणी जे 37,000 अर्ज या ठिकाणी आलेला आहे टोटल। तर या ठिकाणी ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। ओपन, OBC, SBC, SC, ST, NTB, NTC, NTD, VJ, EWS, SCBC या सर्व कॅटेगरी वाईज कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर सर्वसाधारण खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पोलीस पाल्य, होमगार्ड या सर्व कॅटेगरी वाईज कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। सेफ झोन काय आहे आणि जेवढा काही कडाप मी तुम्हाला सांगणार आहे तेवढाच कडाप या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की व्हिडिओ जे आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण अभ्यास पूर्ण व्हिडिओ आहे, कारण की रोजच्या रोज विद्यार्थ्यांच्या मार्क या ठिकाणी तपासला जातात। किती विद्यार्थ्यांना 95-97 वाले किती विद्यार्थी या ठिकाणी एका बॅचला एका टोळीमध्ये या ठिकाणी बसत आहे यामध्ये, ठीक आहे। तर कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे की ग्राउंड क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क आपल्याला असला पाहिजे, जेणेकरून आपण ग्राउंड क्वालिफाय असणार आहे पेपरसाठी आपल्याला बोलावला जाणार आहे याबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क पडत आहे। 91च्या रेशोनं, 93च्या रेशोनं, 95 वाले रेशो किती आहे, 97 वाले विद्यार्थ्यांचा रेशो किती आहे, 100 वाले विद्यार्थ्यांचा रेशो किती, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। तर पहा, SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड सध्याच्या कंडिशनला चालू आहे आणि हे जे ग्राउंड या ठिकाणी आहे जवळपास 23 तारखेपर्यंत 23 एप्रिलपर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे आणि 3 मे 2026 ला पेपर सुद्धा ठेवण्यात आलेला आहे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा। आता ज्यांचा ग्राउंड आहे तर जे जात असेल ग्राउंडवर तर रेल्वे स्टेशनच्या समोर जे विद्यार्थी मिळवणार त्यांची व्हॅन येते तुम्हाला रात्री घ्यायला, तर 10 वाजेपर्यंत त्यांच्या गाड्या त्या ठिकाणी चालते, फ्रीमध्ये तुम्हाला नेऊन देते, पण येताना ते नेऊन सोडत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जायच्या वेळेस तुम्हाला ते नेऊन देते फ्रीमध्ये, निःशुल्कमध्ये, पैसे वगैरे घेत नाही। आणि ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर डॉक्युमेंट जे आहे विद्यार्थी मिळवणं झेरॉक्स सोबत नाही, जसं आधार कार्ड झालं, त्याचबरोबर जो तुम्ही फॉर्म भरला, ॲप्लिकेशन प्रिंट नाही SRPFची, त्याचबरोबर पेमेंट स्लिप पण नाही, हॉल तिकीट पण नाही, आधार कार्ड पण नाही, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC नाही, शाळा सोडल्यात दाखला, कास्ट सर्टिफिकेट नाही, डोमिशियल नाही। त्याचबरोबर तुम्ही जर समजा या ठिकाणी SC ST कॅटेगरीचे नसाल, तर तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे नसाल तर नॉन क्रिमिनल पण सोबत नाही। आणि त्याचबरोबर जे आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं ओपन कॅटेगरीचे असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही आहे, ठीक आहे। तर जेवढे काही डॉक्युमेंट आहे हे सर्व डॉक्युमेंट नाही, फोटो त्या ठिकाणी 6 ते 7 फोटो नाही, 8 फोटो राहू द्या पडले, जेणेकरून काय वादा येणार नाही। झेरॉक्स नाही त्या ठिकाणी, ठीक आहे, झेरॉक्स लागत, आधार कार्ड ओरिजिनल नाही, हॉल तिकीट पण ओरिजिनल नाही। तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं कटाप किती जाणार आहे ग्राउंडचा मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, फॉर्म या ठिकाणी 36-37 हजाराच्या आसपास फॉर्म आलेले आहे आणि खतरनाक कॉम्पिटिशन SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचे। आता ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे पण सर्वसाधारणतः कडाप तुम्हाला सांगून देतो। तर पहा, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर 97वर कडाप या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तुम्ही जर या ठिकाणी OBC कॅटेगरीचे असाल तर 95वर कडाप जाणारच आहे, एक लक्षात ठेवा, 95वर कडाप जाणार आहे। तुम्ही SC कॅटेगरीचे असाल तर SC कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 95 पर्यंत जाणार आहे। ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। 93 किंवा 95च्या ह्या रेंजमध्ये जाणार आहे SC आणि STचा। 93 तर कमी चान्सेस आहे, 93 लागायचा खूप कमी चान्सेस आहे, पण ज्यांना 93 पडले त्यांनी या ठिकाणी हार मानू नका, कारण की 93 जर असेल चान्सेस भेटू शकते, ठीक आहे। 93 ते 95च्या आसपासच जाणार आहे SC आणि ST कॅटेगरीचा इथला कटाप। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा जो कटाप आहे 95 जाणार आहे, SCBC कॅटेगरीचा जो कटाप आहे 95 जाणार आहे, NTB कॅटेगरीचा जो कटाप आहे 95 जाणार आहे, NTC कॅटेगरीचा जो कटाप आहे 95 जाणार आहे, NTD कॅटेगरीचा जो कटाप आहे 95 जाणार आहे, VJ कॅटेगरीचा जो कटाप आहे 95 जाणार आहे, EWS कॅटेगरीचा जो कटाप आहे 93 किंवा 95च्या आसपास जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतर तुम्ही आता खेळाडू जर असाल तर खेळाडूचा जो आहे 91-93च्या आसपास जाणार आहे। प्रकल्प
भूगर्भग्रस्त असाल 91-93च्या आसपास जाणार आहे, भूकंपग्रस्त असाल 91-93च्या आसपास जाणार आहे, माजी सैनिक असाल तर 60च्या वर तर जाणार आहे, 60च्या वर जर असेल तर आपल्याला बोलावलं जाणार आहे, 61 जरी असेल तरी बोलावले जाते। त्याचबरोबर पोलीस पाल्य असाल, पोलीस पाल्याचा जो 89, 91, 93च्या आसपास जाणार आहे, होमगार्डचा पण 91, 93, 95च्या रेंजनं जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय